या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण पेशींचं वर्गीकरण बघत होतो. ह्या पेशींच्या वर्गीकरणामध्ये आपण बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू ह्याच्याबद्दल माहिती घेतली होती. याचं कारण म्हणजे पेशींच्या वर्गीकरणात आपण बघितलं की एक गट आहे त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे प्राथमिक अवस्थेतल्या पेशी, आणि दुसरा आहे त्याला म्हणतो युकॅरियोटिक सेल म्हणजे थोड्या प्रगत अवस्थेतल्या पेशी. आपण आता प्रगत अवस्थेतल्या पेशी म्हणजे युकॅरियोटिक सेल ह्या बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्यापैकी किती जणांनी पेशी म्हणजे सेल ह्या बघितलेल्या आहेत? एक सिंगल सेल ही आपण बघितलेली आहे का? आणि पहिल्यांदा हा प्रश्न विचार करायला लागेल. याचं कारण म्हणजे पेशी ह्या सूक्ष्म असतात आणि या नुसत्या डोळ्यांना सहसा दिसत नाही. शब्दप्रयोग नीट लक्षात ठेवा की नुसत्या डोळ्यांना ह्या पेशी सहसा दिसत नाही. त्यामुळं पेशी बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा तोही संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप आपल्याला लागतो, तर आपण पेशी बघू शकतो. बरेचदा शाळेत असताना कांद्याच्या पापुद्र्याच्या पेशी, मग त्याच्यामध्ये आयोडीन नावाचा स्टेन म्हणजे रंग आणणारा पदार्थ असा घालून त्याप्रमाणे त्याच्यातलं केंद्रक बघणं असे प्रयोग आपण केले असावे. स्पायरोगायरा म्हणजे तलावामध्ये आढळणारा एक प्रकारचा शैवाल आहे, शैवालवर्गीय वनस्पती, ह्याच्या पेशी पण बघितल्या असाव्यात. आणि म्युकर म्हणजे पावावरची बुरशी, कणी पोळी पाव याच्यावर जी बुरशी येते, तर साधारणतः तशा प्रकारची बुरशी ती सूक्ष्मदर्शकाखाली बघितली असेल. तर अशा पद्धतीमध्ये ह्या पेशी काही प्रमाणात तुम्ही बघितल्या असतात. नुसत्या डोळ्यांनी पेशी दिसू शकते का? मायक्रोस्कोपचा वापर न करता पेशी दिसू शकते का? तर उत्तर आहे स्पष्ट नाही, पण काही पेशी बघायला मिळतात. जसं आपल्या डोळ्यामध्ये विविध जीवजंतू पण उड्या मारतात आणि मग त्या जेव्हा बुबुळावरती येतात त्यावेळेला त्यांचा जो कोन आहे आपल्या डोळ्याबरोबर होणारा खूप जास्ती असतो आणि त्यामुळं आपल्या नुसत्या डोळ्यांना पण पेशी दिसू शकतात. त्या अर्थातच सकाळी तुम्ही बघितलं असेल, विशेषतः झोपून उठल्यानंतर डोळ्यासमोर काही वर्तुळं अशी तरुणताना दिसतील, तर ते बरेचदा काही प्रकारच्या पेशी ह्या आपल्या नेत्रद्रवामध्ये बाहेर जे पाणी येतं अश्रू त्याच्यात आलेल्या असतील आणि त्या जर बरोबर आपल्या डोळ्यासमोर आल्या असतील तर आपल्याला त्या दिसू शकतात. ह्या झाल्या साध्या सेल म्हणजे सोमॅटिक सेल म्हणून जे काल आपण बघितलं होतं ह्याच्या आधीच्या व्याख्यानात, त्या सोमॅटिक सेलबद्दलच आहे. परंतु दुसरा प्रकार बघितला होता ते म्हणजे प्रजनन करण्यासाठी आवश्यक अशा काही पेशी असतात ज्याला गॅमेट सेल असं म्हणतात. तर त्या गॅमेट सेल आहेत ह्या मात्र नुसत्या डोळ्यांना बघू शकतात, दिसू शकतात. उत्तम उदाहरण म्हणजे कोंबडीचं अंड. ही पण एक साधी सोप्या प्रकारची एक पेशीच आहे, परंतु ही गॅमेट सेल ह्या कॅटेगरीमध्ये येते. आता ह्या पेशी म्हणजे तुम्ही आता सरळ सांगू शकता की शहामृगाचं अंड जे आपण म्हणतो की पक्ष्यांमधलं सगळ्यात मोठं अंड हे शहामृगाचं आहे, तर ही सुद्धा एक पेशीच आहे. म्हणजे पेशी नुसत्या डोळ्यांना दिसतात का या प्रश्नाचं उत्तर आहे हो, नुसत्या डोळ्यांना दिसू शकतात. त्याच्यासाठी त्यांचा कोन खूप मोठा असणं आवश्यक आहे, डोळ्याबरोबर होणारा कोन. किंवा दुसरा प्रकार म्हणजे त्या गॅमेट सेल या स्वरूपाच्या जर असतील तर ह्या नुसत्या डोळ्यांना दिसू शकतील एवढ्या मोठ्या असतात. आता आपण पेशीची रचना आपण बघायला सुरुवात करणार आहे. म्हणजे मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेशी हा प्रकार तुम्ही बघितलेला आहे. आपण आता थोडक्यामध्ये पेशीची रचना ही बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मला परत एकदा सांगायला आवडेल की मी मराठी माध्यमातून शिकलो असलो तरी नंतरचं शिक्षण हे सगळं इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे आणि त्यामुळं मला शक्य तेवढे मी मराठी शब्द किंवा जे माझ्या कानावर पडलेले आहेत 10वीपर्यंत शिकताना त्यातले जेवढे आठवतात तेवढे मराठी शब्द प्रयोग मी करणार आहे. परंतु प्रत्येकासाठी मी इंग्लिश शब्द हेतुपुरस्सरच देणार आहे. याची कारणं अशी आहेत की पेपरमध्ये जर इंग्लिश टर्मिनॉलॉजी असेल कुठं तर आपल्याला ती कळली पाहिजे. भाषा हे एक माध्यम आहे. दुर्दैवाने
आपल्या देशामध्ये इंग्रजी भाषेलाच माध्यमाचा दर्जा द्यायचा प्रकार चालतो. अजूनही मराठी किंवा एतद्देशीय ज्या भाषा आहेत त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये मान दिला गेलेला नाही आहे. आणि त्यामुळे माझी इच्छा कितीही असली की मला संपूर्णतः मराठीमध्ये संभाषण करायचं तरी पण ते शक्य होत नाही. त्याचबरोबर अशा काही संकल्पना येतात की ज्याच्यासाठी मला पटकन मराठी शब्द आठवेलच असं नाही. मी अगदी इंग्रजाळलेला माणूस नाही आहे, पण तरीसुद्धा बरेचदा अशा काही संकल्पना आठवणार नाहीत तर त्यावेळेला मी शक्यतो मराठीचा वापर शक्यतो इंग्रजीचा वापर तिथं करेन. अधिकाधिक कल्पना मराठीत सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. आता आपण बघितलं होतं त्याप्रमाणे पेशी ह्या दोन प्रकारच्या आहेत, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. आत्ता आपण ह्या ज्या पेशी बघतोय त्या प्राणी पेशी ह्या स्वरूपातल्या बघतोय. त्यामुळे मी इथं तुमच्यासमोर जी आकृती काढलेली आहे तर ती प्राणी पेशीची आकृती आहे. प्राणी पेशींना विविध प्रकारचे आकार आहेत. ही एक प्रतिकात्मक पेशी आहे. असं म्हणू नका की प्राण्यांच्या सगळ्या पेशी ह्याच आकाराच्या असल्या पाहिजेत. विविध आकाराच्या आणि विविध प्रकाराच्या ह्या पेशी असतात. आपण एक ढोबळमानाने प्राणी पेशीत काय काय दिसतं ते आपण बघणार आहे. तर हे जे चित्र काढलेलं आहे हे आहे प्राणी पेशीचं. ही आउटलाईन काढली आहे मी इथं चित्रामध्ये. प्रत्यक्षामध्ये ह्याला नाव आहे प्रद्रव्य पटल. मी परत नाव घेतोय प्रद्रव्य पटल. हे काहीतरी भयानक नाव वाटलं तर लक्षात ठेवा इंग्लिशमधली नावं ह्यापेक्षा मोठी असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन असं नाव आहे त्याचं. तर हे प्रद्रव्य पटल ह्याच्या आतमध्ये जेलीसारखा एक पदार्थ भरलेला आहे. आपण मगाशीच बघितलं होतं की अंड ही पण एक प्रकारची पेशी आहे. तुम्ही अंड्याची तुलना करू शकता. त्या ठिकाणी अंड्याच्या वर जे कवच आहे कडक ते तोडल्यानंतर आतमध्ये एक बघा बरेचदा एक पातळ पापुद्रा, एकदम पातळ पापुद्रा, म्हणजे साधारणतः शहरांमध्ये दुधावर जेवढी पातळ साय येते तेवढ्या प्रकारचा एक पापुद्रा तुम्हाला त्याच्यात बघायला मिळेल. तर तो जो पापुद्रा आहे तो आहे प्रद्रव्य पटलाचा पापुद्रा. त्याच्या आतमध्ये जो पांढरा भाग उकडल्यानंतर दिसतो आणि कच्चा असताना तेलासारखा भाग दिसतो त्याला समजा सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य. आता इंग्लिशमध्ये इथं दोन शब्द प्रयोग केले जातात, सायटोप्लाझम आणि प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझमचा अर्थ समजावून सांगतो. ह्या मेम्ब्रेनच्या आत जे जे काही भरलेलं आहे ते सगळं झालं प्रोटोप्लाझम. ओके, म्हणजे अंड फोडल्यानंतर आतमध्ये येणारा तो पिवळा भाग, त्याच्यावरती काहीतरी लागलेला पांढरा भाग, त्याच्यानंतर तेल, हा सगळा भाग ह्याला मी म्हणणार आहे प्रोटोप्लाझम, पेशी द्रव्य. परंतु त्याच्या आत फक्त मी जर जेली लाईक जो पदार्थ आहे म्हणजे अंड्यामध्ये तेलासारखा जो पदार्थ दिसतो तोच जर पदार्थ विचारात घेतला तर त्याला म्हणणार आहे सायटोप्लाझम. परत लक्षात आला तर याच्या आतमध्ये असणार आहे सायटोप्लाझम. त्यानंतर पेशीमध्ये मोठ्या आकाराने एक गोष्ट लक्षात दिसते ती म्हणजे त्या पेशीला असणारं केंद्रक. इथं मी जे काढलेलं आहे ते केंद्रक या ठिकाणी काढलेलं आहे जे साधारणतः गोलाकार असतं. प्रत्येकाचं असलंच पाहिजे हा नियम नाही, पण सामान्यतः याचा आकार हा गोलाकार असतो. जसं अंड्यामध्ये पिवळ्या रंगाचा भाग दिसतो असं समजायला आत्ता हरकत नाही. ॲक्च्युली जी योगस्टॅक आहे, पण पेशीच्या कम्पेअर करायचं झालं तर हा पदार्थ आहे. हा सहसा दुहेरी आवरण याच्यावरती लागलेलं आहे. मी इथं त्या रीतीने काढतोय. याचा अर्थ हे जे मेम्ब्रेन आहे हे दुहेरी आवरण आहे. तुम्ही अंड फोडल्यानंतर बघितलं असेल कच्चं अंड जेव्हा फोडलेलं असतं त्यात बरेचदा व्यवस्थित जर अंड फोडलं गेलं तर मधला गोल जो आहे तो तसाच्या तसा राहतो. त्यात चमचा खूप असल्यावर त्यातलं आपलं द्रवरूप पदार्थ पिवळ्या रंगाचा त्याच्यातून बाहेर यायला सुरुवात होते. तर इथं असाच प्रकार समजून घ्या की हे आहे तसलं पातळ मेम्ब्रेन त्याच्या होतीचं. त्याला म्हणतो आपण केंद्रकीय पटल. मेम्ब्रेन म्हणजे पटल. आता केंद्रकाभोवती असणारं पटल म्हणून म्हणायचं केंद्रकीय पटल. तर या ठिकाणी हे आहे केंद्रकीय पटल. केंद्रकाच्या आत जे काही भरलेलं आहे ते आहे केंद्रकीय द्रव्य. न्यूक्लिअर मटेरियल म्हणून त्याच्या आतमध्ये भरलेलं आहे. आपण आता केंद्रकाच्या ऐवजी आजूबाजूचा काही भाग आधी बघू आणि मग परत केंद्रकावरती आपलं लक्ष स्थिर करू. याबरोबर इथे अशा आकाराचे काहीतरी भाग मिळतात. त्याच्या आतमध्ये त्याचं झिगझॅग पॅटर्न त्याचं काहीतरी आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. एक असेल तर मायटोकॉन्ड्रिऑन आणि अनेक असतील तर मायटोकॉन्ड्रिया. याला मायटोकॉन्ड्रिया असं म्हणणार आहे. मराठीमध्ये याला तंतुकणिका असं म्हणतात.
प्रामुख्याने श्वसन प्रक्रिया जी चालते ती श्वसन प्रक्रिया ह्या तंतुकणिकेमध्ये चालते. म्हणून याला पेशीचं पॉवर हाऊस म्हणजे ऊर्जा केंद्र या नावाने त्याला आपण ओळखणार आहोत. प्रत्यक्षामध्ये ग्लुकोज जळणं आणि त्यापासून ऑक्सिजन अभिक्रिया करणं ग्लुकोज बरोबर आणि ऊर्जा मुक्त होणं याचा एक टप्पा मायटोकॉन्ड्रियामध्ये म्हणजे तंतुकणिकेत होतो. दुसरा जो प्रकार मी आता दाखवतोय तो इथून साधारणतः केंद्रकापासून चालू होतो आणि असं 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 करत हा आता माझ्या आकृत्या एवढा चांगला नाही आहे पण तुम्ही कल्पना करू शकता की हे असं काहीतरी हे गेलेलं आहे. हे केंद्रकापासून ते प्रद्रव्य पटलापर्यंत हा प्रकार गेलेला आहे. याला म्हटलं जातं आंतरद्रव्य जालिका. मी नाव परत एकदा घेतोय. याला म्हटलं जातं आंतरद्रव्य जालिका. ही दोन प्रकारची असते. काही आंतरद्रव्य जालिका या स्मूथ म्हणजे ज्यांच्यावरती काही बघायलाच मिळत नाही, नुसतं हे झिगझॅग झिगझॅग पॅटर्न एवढाच बघायला मिळालेला आहे. आणि काही आंतरद्रव्य जालिका असतात. ह्या आंतरद्रव्य जालिकांवरती त्याच्यावर कण असतात. आता मी इथं वेगळ्या रंगामध्ये हे दाखवायचा प्रयत्न करतोय की यांच्यावरती काही कण आहेत. जर कण असतील तर त्याला इंग्लिशमध्ये ग्रॅन्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात आणि स्मूथ असेल तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या ठिकाणी जे ग्रॅन्युल्स आहेत, ग्रॅन्युल्स म्हणजे हे जे कण आहेत हे रायबोसोम या नावाच्या पदार्थाचे बनलेले असतात आणि हे रायबोसोम प्रथिन संश्लेषणाचं कार्य प्रोटीन सिंथेसिस हे काम इथं करत असतात. म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल की या पेशीमध्ये असणारा आणखीन एक घटक आहे तो म्हणजे हा आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका जसं नावामध्येच दिसतं की आंतरद्रव्य म्हणजे एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडं कम्युनिकेशन जो संवाद साधला जातो त्याच्यासाठी ह्या पेशी काम करतात. ह्या पेशींचे अवयव काम करतात. याला आंतरद्रव्य जालिका म्हणतात. अनायासे आंतरद्रव्य जालिका झालीच आहे, बाहेर पृष्ठभाग आहे तर त्याच्यावर ग्रॅन्युल्स म्हणजे हे जे कण जमले तर त्याला आपण रायबोसोमचे कण असतात. इथं प्रथिन संश्लेषणाचं काम चालतं. ज्या आंतरद्रव्य जालिकांवर असे कण असतात त्यांना ग्रॅन्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या नावाने ओळखलं जातं. आता याच्याबरोबर आणखीन एक महत्वाचं ऑर्गॅन या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावं लागतं. त्याचं नाव आहे, हे असंच गोल दिसणार आहे. याच्यामध्ये मी वेगळ्या रंगाचं दाखवतो. 60 वेगवेगळ्या प्रकारची विकर ह्याच्यामध्ये भरलेली आहेत. विकर म्हणजे काय? विकर म्हणजे असं रसायन आहे जे रासायनिक अभिक्रियेला सुरुवात करून देतं. विच ट्रिगर आउट्स केमिकल रिॲक्शन इन द सेल. पेशीमध्ये असणाऱ्या असंख्य रासायनिक अभिक्रियांना सुरुवात करून द्यायचं काम हे करणारे घटक असतात. ह्याला विकर म्हणतात. ही प्रथिनच आहेत. आपल्या शरीरामध्ये अशी असंख्य विकर आहेत आणि त्यामुळे आपलं शरीर सगळं काम करत असतं. शरीरामध्ये आपल्या चयापचय क्रिया म्हणून क्रिया चालू असतात. चय म्हणजे शरीराचं बनणं आणि अपचय म्हणजे शरीराचा ऱ्हास होणं. ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळेला आपल्या शरीरामध्ये चालू असतात आणि ह्या सगळ्या क्रिया ह्या विकरांमार्फत केल्या जातात. आणि काही वेळेला विकराच्या ऐवजी दुसरा एक पदार्थ काम करण्यात पुढं असतो. त्याचं नाव आहे संप्रेरक. त्या ठिकाणी विकर किंवा संप्रेरक यांच्यामार्फत हे काम केलं जातं. संप्रेरक म्हणजे हार्मोन आणि विकर म्हणजे एन्झाईम. दोघांचं रासायनिक काम सारखंच आहे. ट्रिगर आउट द रिॲक्शन, अभिक्रियेची सुरुवात करणं. थोडासा फरक हा आहे की शक्यतो एन्झाईम्स जी आहेत ती जिथं हवी तिथंच सोडली जातात आणि जी संप्रेरक आहेत म्हणजे हार्मोन्स आहेत ती कुठेही सोडली जातात आणि मग ती रक्तातून योग्य ठिकाणी पोहोचतात. म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर आपल्या आजच्या हिशोबामध्ये टेलिफोन म्हणजे एन्झाईम घ्या आणि मोबाईल फोन भ्रमणध्वनी म्हणजे संप्रेरक असं करायला हरकत नाही. उदाहरण देतो. आपल्या इथं ग्रंथी आहे, तिचं नाव आहे थायरॉइड ग्लँड. ही चालू करण्यासाठी एका संप्रेरकाची गरज असते. त्याचं नाव आहे ATP
TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे सोडलं जातं ते मेंदूमध्ये. मेंदूच्या खालती एक जागा आहे, छोटीशी ग्रंथी आहे तिथे. तिचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड, मराठीत तिला पीयूषिका ग्रंथी असं म्हणतात. त्या पीयूषिका ग्रंथीमधून हे सोडलं जातं. म्हणजे सोडायची जागा आहे मेंदूच्या खाली, डोक्याच्या बरोबर मध्यभागी ही ग्रंथी असते. आणि तिथून हे हार्मोन म्हणजे संप्रेरक सोडलं जातं. परंतु क्रिया तिथं होत नाही, क्रिया होते इथे. तर अशा पद्धतीमध्ये हार्मोन्स ही कुठेही रक्तात असताना ते जिथं ज्या योग्य ठिकाणी पोचतील तिथं त्यांची क्रिया होते. परंतु एन्झाईम्स मात्र ज्या ठिकाणी हवीत त्या ठिकाणी सोडली जातात. तर अशी ह्याच्यामध्ये एन्झाईमची संख्या आहे सुमारे 60. एन्झाईमची ताकद एवढी भयानक असते ह्या की जर सगळी ही लयकारिका, हिचं नाव आहे लयकारिका किंवा लायसोसोम, इंग्लिशमध्ये याला म्हणायचं लायसोसोम, मराठीमध्ये लय म्हणजे नाश. लय म्हणजे कोणता सांगतोय तो, काही अशुद्ध मराठीत जो लय वापरतात तो नाही. शुद्ध मराठीमध्ये किंवा संस्कृत उद्भव लय या शब्दाचा अर्थ इथं आहे नाश. आणि मग म्हणजे जसं साम्राज्य लयाला गेलं ह्या शब्दातला लय, लयकारिका. तर इंग्लिशमध्ये लायसोसोम नाव आहे, मराठीमध्ये लयकारिका. तर याच्यामुळं ह्याच्याची जर एन्झाईम बाहेर पडली तर सगळी पेशी त्यात विरघळू शकते अशी ताकद असते. म्हणून या लयकारिकेला म्हणजेच लायसोसोमला सुसाईड बॅग्स असं म्हटलं जातं. आता हे जाणार कोणावर? त्या ठिकाणी अशाच काही रिकाम्या जागा आहेत. ह्या प्रत्यक्षात रिकाम्या नसतात, परंतु आपल्याला दिसताना मात्र पेशीमध्ये या अशा रिकाम्या जागा बघायला मिळतात. त्याला म्हणतात रिक्तिका. मराठीमध्ये रिक्तिका, इंग्लिशमध्ये नाव आहे याचं व्हॅक्युओल. मी परत एकदा नाव सांगतोय, रिक्तिका मराठी आणि इंग्लिशमध्ये व्हॅक्युओल. तर ह्या व्हॅक्युअल्स आहेत. आता ह्या व्हॅक्युअलमध्ये काही पदार्थ येतात आणि मग असा पदार्थ व्हॅक्युअलमध्ये आला की मग लयकारिका त्याला जाऊन चिकटते आणि मग लयकारिकेतून जी एन्झाईम्स आहेत म्हणजे विकर आहेत ती याच्यात सोडायला सुरुवात होते आणि तो पदार्थ पचवून टाकला जातो. तर ह्या पद्धतीमध्ये पेशी अंतर्गत पचनाचं काम ही प्रामुख्याने लयकारिकेमार्फत केलं जातं. विशेषतः आपल्या शरीरामध्ये काही पेशी असतात, त्यांना श्वेत रक्तकणिका, पांढऱ्या पेशी असं म्हणतात. त्यांच्यातला एक प्रकार आहे, तो प्रकार म्हणजे शत्रूला गिळंकृतच करतो. जे पॅथोजन्स म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराचा नाश करायला घुसलेले जे आहेत त्यांना दया माया काही नसते. ते तुमच्या शरीराचा नाश करायला घुसतात आणि त्यांना गोंजारत बसायला मानवाधिकार आयोग वगैरे असले काही आयोग आपल्या शरीरामध्ये नसतात. आणि त्यामुळं असे शत्रू घुसल्यावर पहिलं काम केलं जातं त्यांचा नाश करणं. नियम हाच आहे निसर्गाचा की शत्रू घुसला की त्याचा नाश करायचा. तो चांगला आहे का, त्याचा हेतू काय आहे, तो का म्हणून घुसला हा विचार करत बसायला आम्हाला वेळ नाही. तर तसं इथे ह्या ज्या पेशी आहेत श्वेत रक्तकणिका म्हणजेच साऱ्या भाषेत पांढऱ्या पेशी, या पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात असतातच. ह्या आपल्या शरीराच्या संरक्षण व्यवस्था आहे. त्यांना कोणी विचारत नाही ह्यांना तुम्ही का मारलं. त्यांना ज्यावेळेला लक्षात येतं की हा शत्रू आहे आणि हे आपल्या शरीरासाठी घातक आहे तेव्हा त्याला मारूनच टाकलं पाहिजे. आणि मग त्यांच्यातला एक प्रकार आहे, तो प्रकार एक क्रिया करतो ते म्हणजे त्या पेशीला गिळंकृतच करतो. शत्रूला गिळंकृतच करून टाकतात आणि ताबडतोब या लयकारिका त्याला अटॅच होतात आणि त्याच्यातून हार्मोन सोडून त्याला पुरा पचवून टाकतात. मला वाटतं ही नीती ही जी जीवशास्त्रामध्ये वापरली जाते अशी नीती ही आपल्या राज्यशास्त्रात जर वापरली गेली तर बराच मोठा फरक हा आपल्याला दिसेल. आम्ही ज्या रीतीने अतिरेक्यांशी वागतो, त्यांना महिने तुरुंगामध्ये पोचलं जातं. मला त्याच्यातली कारणं माहीत नाहीत काय आहेत ती, जास्ती त्याच्या सखोल मी गेलेलो नाही आहे. परंतु काय आंतरराष्ट्रीय कारणं असतील ते असतील, परंतु शत्रूला धडा देणं की इथं घुसल्यावर आमची वाट लागते हे ते आवश्यक आहे. अर्थात यामुळं सगळ्याच गोष्टी सुटतात असं नाही, कारण आपल्या शरीरावर हल्ला करायची प्रक्रिया ही कायमस्वरूपी चालू असते. असं नाही की वन्स अपॉन टाईम कधीतरी एकदा तुमच्यावर हल्ला झाला होता आणि त्याचा प्रतिकार झाला, तर तसं नाही. निसर्ग नियमानुसार शत्रू हे जे पॅथोजन्स आहेत हे पॅथोजन्स आपल्यावर सर्व प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. बरेच जण म्हणतात की मुंबईसारखी शहरं आहेत, इथली हवा एवढी प्रदूषित आहे की इथं 24 तास श्वास घेणं याचा अर्थ दिवसाला 10 सिगरेट ओढल्या एवढा शरीराचा नाश करून घेणं आहे. असेल माझं म्हणणं 11वी ओढणं आणखीन वाट का लावून घ्यायची. तसंच आहे की आपल्या शरीरावर शक्य तिथून
हे शत्रू आपल्या शरीरात घुसायचा प्रयत्न करत असतात. श्वासोश्वास आहे, पाणी आहे, अन्न आहे, या व्यतिरिक्त एकमेकांशी होणारे संपर्क आहेत. ह्या अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपल्या शरीरामध्ये शत्रू घुसायचा प्रयत्न करत असतात. आणि मग अशा वेळेला आणखीन का म्हणजे जेव्हा माणूस अस्वच्छ राहतो, अंतर्गत आणि बाह्य दोन्ही अर्थाने जेव्हा माणूस अस्वच्छ राहतो त्यावेळेला जंतू घुसायचं प्रमाण हे आमच्यात जास्ती असतं. जर माणूस स्वच्छ राहिला तर शत्रू घुसणार नाहीत असं नाही, पण प्रमाण कमी होईल. पण अस्वच्छ राहिलेला माणूस हा हे शत्रू अधिकाधिक आपल्या शरीरामध्ये घेत असतो. आणि मग त्याला नाश करण्यासाठी म्हणून ह्या लायसोसोम्स लयकारिक आहेत त्यांचा वापर केला जातो. दुर्दैवाने कधी कधी माणसांना खायला मिळत नाही. असं समजू नका की फक्त जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांनाच अशा गोष्टी होतात. आर्थिकदृष्ट्या सबल असणाऱ्यांचं सुद्धा कधी कधी दुर्दैव येतं आणि मग त्यांना खायला मिळत नाही. मध्यंतरी अशी काही विमानाची दुर्घटना वगैरे झाली होती की जिथं ते विमान पर्वत शिखरावर अडकून बसलं होतं आणि बाह्य जगाशी त्यांचा संपर्कच झाला नाही. आणि मग काहीतरी 70 दिवस त्यातले लोक हे अडकून पडले होते आणि अशा वेळेला त्यांना खायलाच काही मिळालं नव्हतं. तर अशा दुर्दैवी वेळा जेव्हा येतात की जेव्हा बाहेरून मिळणारा प्रथिनांचा स्रोत थांबतो, ऊर्जा स्रोत थांबतात, शरीरातले राखीव ऊर्जा स्रोत म्हणजे चरबी अरबीमध्ये संस्कृतप्रमाणे स्निग्ध पदार्थ, तर हे जे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांचा साठा संपतो, ग्लुकोज शर्कराही संपते. तर अशा वेळेला आपल्या शरीरातल्या पेशी फोडायला सुरुवात होते आणि आपल्या शरीरातल्या पेशींचा नाश या लयकारिका घडवायला सुरुवात करतात. प्रथिनं जाळली जातात आणि त्यापासून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेवर शरीर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न चाललेला असतो. तर ह्या सगळ्या कामामध्ये लयकारिकेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आहे. आता इथे मी जरी दाखवताना तुम्हाला 3-4 व्याख्या दाखवल्या असल्या तरी लक्षात ठेवा यांची संख्या भरपूर असते. असं समजू नका की या ठिकाणी व्याक्युअल ह्या मी दाखवतो तेवढ्याच आहे, आंतरद्रव्य जालिका एकच आहे, तंतुकणिका एकच आहे असं समजू नका. तंतुकणिका पण भरपूर आहेत, आंतरद्रव्य जालिका पण भरपूर आहेत, पण केंद्रक मात्र एकच आहे. एका पेशीमध्ये एकच केंद्रक असतं. म्युकड किंवा बुरशी म्हणजे त्याला कवक म्हणतात. तो कवक हा अपवाद आहे कारण कवकांमध्ये हे जे मेम्ब्रेन आहे हेच नसतं. त्यामुळे असंख्य पेशी एकत्रच काम करत असतात आणि केंद्रक अशी फ्लोट तरंगत असतात त्याच्यात. परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा की एका पेशीत केंद्रक एकच असणार आहे. आता याच्यानंतर आपण केंद्रकावरती येऊया. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की मला दाखवायचं होतं की काय काय अवयव आहेत. मी सगळे अवयव दाखवलेच नाही आहेत, काही मोजकेच अवयव ह्याच्यातले मी फक्त दाखवलेले आहेत. त्याला इंग्लिशमध्ये सेल ऑर्गॅनेल असं म्हणतात. काहीच बघितले, पण मला आता मोठ्या भागावरती यायचं ते म्हणजे पेशीचं केंद्रक आणि मग आपण अन्य अवयवांवरती जाऊया. तर हे जे प्राथमिक स्वरूपाचं व्याख्यान होतं त्यामध्ये आपण पेशींची थोडक्यात ओळख करून घेतली. आता पुढच्या व्याख्यानामध्ये पेशीच्या केंद्रकाचा अभ्यास आपण